सगळ्यांना शुभ सकाळ. कशा आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर हा ना संडेच्या दिवशीचा म्हणजे की रविवारचा सकाळचाच व्लॉग आहे. सकाळी शूट करायला घेतलं होतं आणि काल शनिवारच्या बाजारात गेली होती. मी तुम्हाला सांगितलं होतं ना मागच्या व्लॉगमध्ये. तर शनिवारी बाजारात गेली होती तर हे कणसंसुद्धा मी घेऊन आली होती. 1-2 रेसिपी मला ट्राय करायची आहेत याची. येणाऱ्या व्लॉग्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर म्हटलं याला तरी आज उकडून ठेवूया, नाहीतर मग असेच जर पडून राहू दिलेत की ते चिकट होऊन जातात. त्यामुळे उकडून जर फ्रीजमध्ये ठेवले तर 8 दिवस तरी चांगले राहतात. म्हणून मग आता याला उकडून ठेवते. आणि उकडून जर डब्यामध्ये भरून जर तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवले दाणे काढून तर मग कितीतरी दिवस ते चांगले राहतात. म्हणून मग आता तर मी याला उकडून ठेवते आहे. आता बघूया पुढची काय रेसिपी होणार आहे तर याची तुम्हाला लवकरच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. आणि आज सुट्टीचा दिवस आहे ना, त्यामुळे मी सुद्धा उशिरा उठली होती. आणि उशिरा उठली की मग सगळीच कामं पेंडिंग राहतात आणि कामांनाही तसाच उशीर होतो. पण असो, रोजच आपण सकाळी लवकर उठतो म्हणून म्हटलं एखाद्या दिवशी उशिराही उठायला काय हरकत आहे. म्हणून संडेच्या दिवशी तर मी उशिराच उठत असते. आणि आज तर सगळीच कामं अजून पडलेली आहेत. स्वयंपाकसुद्धा बाकी आहे, कपडे, भांडे, देवपूजा आणि कचरा पोता, लादी पुसणं सगळंच बाकी आहे. पण म्हटलं चला असू द्या, आधी आपण स्वयंपाक तरी करून घेऊया. स्वयंपाक झालेला असला की बाकीची कामं तर होतच राहतात, कारण की मग उशिरा उठलं की मग सगळीच कामं लेट होतात. आणि माझंही तसंच झालेलं आहे, सगळीच कामं लेट होणार आहे आज. पण म्हटलं आधी स्वयंपाक करून घेते. तर कणिक मळून घेते आणि मग भाजीसुद्धा टाकून घेईल. आणि आज तर मुलांना पास्तासुद्धा खायचा होता, म्हणून म्हटलं मग नाश्त्यामध्ये त्यांच्यासाठी पास्ता बनवून देते. तसं तर बरेच दिवस झाले सांगत आहेत पास्ता बनव म्हणून, पण मीच काही बनवत नव्हती कारण की मला वेळच मिळत नव्हता ना, त्यामुळे. पण म्हटलं जाऊ द्या, आज सुट्टीचा दिवस आहे तर बनवून देऊया त्यांना पास्ता. तर एकीकडे पास्ता उकळायला ठेवून देते आणि मग त्यासाठी लागणाऱ्या भाज्याही कट करून घेईन. पास्ता उकळेल तोपर्यंत भाज्या कट होऊन जातील. तसं तर पास्ता व्हायला जास्त काही उशीर लागत नाही, पण भाज्या कट करायला मात्र तेवढा उशीर तर लागतोच ना. तर पास्तामध्ये मी नेहमी कोबीज, टमाटर, शिमला मिरची, कांदा एवढ्या वस्तू टाकत असते. कांदा मात्र टाकत नाही कारण की माझ्या मोठ्या मुलाला ना कांदा अजिबात आवडत नाही कुठल्याही भाजीमध्ये, म्हणून मग कांदा काही टाकत नाही मी. त्याच्या एकट्यासाठी मग कुठं वेगळं करत बसा, त्यामुळे मग मी कुणासाठीच कांदा टाकतच नाही. भले असो, आम्ही कुणीच मग कांदा खातच नाही, कांदा वगैरेच खातो. चला असू द्या. इकडे एकीकडे पास्ता उकळायला ठेवला आहे, एकीकडे मकईसुद्धा बाफलेली जात आहे. आणि आता मस्त भाज्यासुद्धा कट करून घेते पटापट. आणि कालची एकादशीची जी पूजा झाली होती म्हणजेच की शनिवारची, ती सुद्धा मांडलेली आहे. अजून त्याला सुद्धा उचलायचं आहे. आणि तसं तर आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सुटतो ना, त्यामुळे आज मला डाळ भात भाजी पोळी करायची होती. पण माझा आज सुद्धा उपवास आहे, कारण की आज प्रदोष व्रत आहे ना, तर मी प्रदोष व्रत सुद्धा करत असते. त्यामुळे मग आजही माझा उपवास आहे. तर मला तर आता काही उपवास सोडायचा नाही, मी तर संध्याकाळी उपवास सोडणार आहे. म्हणून मग डाळ भात भाजी पोळी नाही केली मी, कारण की मुलं तर पास्ता खातील, मग त्यांना जास्त काही भूक राहणार नाही. आणि मग डाळ भात भाजी पोळी केली की मग ते थोडं थोडं खातील आणि मग खूप जास्त उरलं जाईल. त्यामुळे मग मी डाळ भात काही केला नाही, नुसती भाजी पोळी केली आणि त्यांच्यासाठी पास्ता केला. पास्ता खाल्ल्यावर त्यांना जास्त भूक राहणार नाही, कारण की असेही मग उशिरा उठतात, त्यामुळे नाश्ताही उशिरा होतो आणि जेवणही उशिरा होते. आणि मग जेवण तर काय थोडं थोडंच करतात, त्यामुळे मी फक्त भाजी पोळीच केली आणि पास्ताचा त्यांच्यासाठी नाश्ता करून दिला. म्हटलं बघूया आता संध्याकाळी काहीतरी चांगलं बनवून देईल. आणि आता पास्ता बनवायला अजून थोडासा वेळ होता, कारण की अजून कोणीच उठलं नव्हतं. आणि म्हटलं चला पास्ता तर गरम गरमच थोडा चांगला लागतो, तसा तर थंडाही चांगलाच लागतो, पण म्हटलं थोडा उशिरा बनवूया. तर म्हटलं चला, एकीकडे पास्ता उकळत आहे, एकीकडे मकई बाफत आहे. तोपर्यंत म्हटलं आपली ही पूजा जी मांडलेली आहे तीही उचलून घेऊया, म्हणजे पूर्ण घरामध्ये झाडू सुद्धा मारता येईल आणि लादीसुद्धा पुसता येईल. त्यामुळे मग आता कालची मांडलेली पूजाही मी मस्त उचलून घेते आणि देवपूजा करायची आहे ती सुद्धा करून घेते. कधी कधी असं वाटते डेकोरेशन करण्यासाठी आपण जे फुलं वापरतो ना, ते तर अगदी वायाच जातात ना. फक्त डेकोरेशन पुरतंच आपण ते फुलं वापरतो ना, तर ती देवाला वाहतो किंवा नाही दुसऱ्या कोणत्या कामात येतात. पण मी तर थोडंसंच डेकोरेशन केलं होतं, पण जे लोक खूप मोठं डेकोरेशन करतात ते कितीतरी फुलं वापरतात आणि किती वेगवेगळ्या प्रकारचे फुलं वापरतात. तर ते तर फक्त एक रील बनवण्यासाठी किंवा एक व्हिडिओ बनवण्यासाठी कितीतरी फुलांचा वापर करतात आणि मग थोड्याच वेळात ते सगळं वाया जाते. नंतर मग त्या फुलांचा आपण काहीच उपयोग करू शकत नाही.
नाही, यापेक्षा देवांना जरी वाहली ते फुलं तर किती छान मस्त वातावरण होऊन जाते आणि त्या फुलांमध्ये एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येऊन जाते. चला असो, हे सगळं तर चालतच राहणार आहे. मस्त अशी माझी देवपूजा सुद्धा इकडे होऊन गेली आहे आणि देवपूजा झाली आणि लगेच मी पास्ता बनवायला घेतलं. म्हटलं चला रेसिपी शेअर करूया तुमच्यासोबतही. तसं तर आधी सुद्धा केलेली आहे, पण म्हटलं बनवत आहे तर करते तुमच्यासोबत शेअर. कढाईमध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे आणि फक्त जिरं घालायचं आहे आणि मग जेवढ्या भाज्या आपण कट करून ठेवल्या होते ना, तेवढ्या सगळ्या एक एक करून घालायच्या आहेत. तर भाज्या आपल्याला लांब लांबच कट करायच्या आहे, अगदी बारीकही कट करायच्या नाही, म्हणजे मग खायलाही चांगल्या लागतात. आणि अगदी क्रंचीच आपल्याला त्याला ठेवायचं आहे, जास्तही शिजू द्यायचं नाही. शिमला मिरची आधी घातली, त्यानंतर मग मी कोबीज घातलेली आहे. 1-2 मिनिटापर्यंत असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर मग अद्रक आणि लसूणची पेस्ट घालायची आहे, ती सुद्धा 1-2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि मग आपल्याला लगेच यामध्ये टमाटर घालायचे आहे. तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला जास्त काही शिजवायच्या नाही, अगदी 2-3 मिनिटापर्यंत याला परतून घ्यायचं आहे, कारण की थोडासा क्रंचीनेस येतो ना मग पास्तामध्ये, तर खायला खूप छान टेस्टी लागतात. बघा अशा प्रकारे थोडा वेळ परतून घ्यायचे आहे. नंतर आपल्याला यामध्ये थोडेसे बेसिक मसाले घालायचे आहे, जसं की गरम मसाला, धणे जिरे पूड, हळद आणि लाल तिखट घालायचे आहे. लाल तिखट मी थोडंसं कमी घातलेलं आहे, कारण की मी यामध्ये शेजवान चटणीसुद्धा घालणार आहे. आणि मग चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पहा, मी थोडीशी शेजवान चटणीसुद्धा यामध्ये घालते, खूप छान टेस्ट येते. तुम्हाला जास्त तिखट हवं नसेल तर शेजवान चटणी तुम्ही स्किपसुद्धा करू शकता, कारण की शेजवान चटणी थोडीशी झणझणीत येते ना, त्यामुळे तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर बघा, वाफवलेले पास्ता यामध्ये घालायचे आहे, छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी लवकर आपले पास्ता बनून जातात. आत्ता यामध्ये आपल्याला अगदी शेवटी जेव्हा पास्ता पूर्ण बनून जातात ना, तेव्हा अगदी शेवटी यामध्ये आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे. मॅगी मसाला अचूक घाला, त्याने खूप छान टेस्ट येते पास्ताची, पण शेवटीच घालायचं आहे आपल्याला. अगदी पास्ता बनवून तयार होतो ना, त्यावेळेसच मॅगी मसाला घालायचा आणि मग गॅस बंद करून घ्यायचा आहे. मॅगी मसाला घालून याला मस्त मिक्स करून घ्यायचं आणि आपला मस्त असा पास्ता बनवून तयार झालेला आहे. अगदी देशी स्टाईलमध्येच मी हा पास्ता बनवते आणि माझ्या मुलांना तर प्रचंड आवडतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा तरी मी अशा प्रकारे पास्ता बनवतच असते. तुम्हीसुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आणि आता काल भाजीपाला आणला होता, तर तो मी असाच ठेवून दिला होता आणि पाऊससुद्धा सुरू होता ना, त्यामुळे मग खूप लवकर गेलो होतो आणि लवकर आलो होतो. आणि मग रात्री तिकून आल्यावरती मी साबुदाण्याची खिचडी बनवली आणि जेवण म्हणजे फराळ केली आणि मग खूप जास्त उशीर झाला, त्यामुळे मग भाजीपाला काही काढला नव्हता, असाच फ्रीजमध्ये ठेवून दिला होता. आणि आता सकाळी सगळा निवडायला घेतलेला आहे. तर कोथिंबीर तर एवढी खराब येते आहे ना, आता कोथिंबीर म्हणा, मेथीची भाजी म्हणा, मेथीच्या भाजीमध्ये तर एवढा गारा लागलेला होता. आणि आता कोणाला बोलणार, पाऊसच पडत आहे तर भाजी तर अशीच मिळते. आणि एकीकडे चहासुद्धा ठेवलेला आहे आणि संध्याकाळचीच वेळ आहे. सकाळचं तर जेवढं काम मी तुम्हाला दाखवलं तेवढ्याच कामाला मला अगदी 12-1 वाजला होता. त्यानंतर जेवण करून, म्हणजे मी तर नाही जेवली, सगळ्यांनी जेवण करून थोडासा आराम केला. सुट्टीचा दिवस असला की मग दुपारच्या वेळेस थोडासा आराम तर करतातच सगळे. आणि मग संध्याकाळी 5 वाजताच मी व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे. आणि ही कोथिंबीर आणि मेथीची भाजी मला आता निवडून ठेवायची होती, कारण की मग जास्त दिवस ही काही राहणार नाही, कारण की थोडीशी ओली होती ना. कोथिंबीर मात्र धुवून स्वच्छ करून ठेवली तर आठवड्याभर राहील ती. आणि मिरच्यासुद्धा मला स्वच्छ धुवून ठेवायच्या होत्या. आता ही मेथीची भाजी तर जास्त दिवस काही टिकणार नाही, म्हणून मी आत्ताच त्याला बनवणार आहे. आता तसाही सगळ्यांना आज बटाटा वडा, वडापाव, कटलेस खायची इच्छा झालेली आहे, म्हणून आता त्यांच्यासाठी मला कटलेस आणि बटाटा वडा बनवायचा आहे. आणि माझा तर उपवास आहे, म्हणून असंही मी हे काही जास्त खात नाही वडापावनं, ते मला जास्त आवडत नाही. त्यामुळे मग माझ्यापुरत्या 2-3 पोळ्या आणि मेथीची भाजी मी बनवणार आहे. तशीही मला मेथीची भाजी खूपच जास्त आवडते आणि ही मेथीची भाजी जास्त दिवस काही राहणारसुद्धा नाही. त्यामुळे म्हटलं चला माझ्यापुरती भाजी पोळी होऊन जाईल आणि मग सगळ्यांसाठी बटाटा वडाही बनवून देते. तर मस्त बटाटे शिजवून घेतले. तुम्हाला कुकर दिसत होता ना गॅसवरती, तर मी बटाटे शिजवायला ठेवले होते आणि बटाटे शिजवून मस्त मिश्रण बनवून घेतलं बटाटा वड्याचं. कधी कोणत्या रविवारी तर असं होतं की एकही टाईम चांगलं जेवण बनत नाही, म्हणजे फक्त भाजी पोळी बनते दोन्ही टाईम. तर कधी असा रविवारही येतो ज्या दिवशी दोन्ही टाईम चांगलं बनते. म्हणजे सकाळीसुद्धा बघा मी पास्ता बनवला मुलांसाठी आणि मग आत्तासुद्धा त्यांना बटाटा वडा बनवायचा होता, तर म्हटलं चला बनवूनच देते. तर असं होते, कोणत्या रविवारी काहीच चांगलं बनत नाही, तर कोणत्या रविवारी दोन्हीही टाईम आपल्याला चांगलं बनवावं लागतं. चला
असो, आता आठवड्याचे 6 दिवस तर आपण भाजी पोळी डाळ भातच खातो, पण आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हटलं चला त्यांचीही आवडीनिवडी जपाव्या लागतात, त्यामुळे मग त्यांचीही फरमाईश कधी कधी पूर्ण करावी लागते. कधी कधी काय तसं तर प्रत्येक रविवारी मी काही ना काही बनवूनच देत असते मुलांना, आणि तसंही आपण नाही बनवणार तर कोणच बनवणार आहे नाही का. आणि एका आईची इच्छा अशीही असते की आपल्या मुलांना आपण चांगलं चांगलं बनवून खाऊ घालूया, तर जेवढ्या रेसिपी येतात तेवढ्याच आपण बनवतो. आणि आता तर यूट्यूबवरती सगळं एवढं सोपं झालेलं आहे, इतक्या छान छान रेसिपीसुद्धा आपण बनवू शकतो घर बसल्या बघून, आणि त्या फेलसुद्धा होत नाही, खूप छान बनतात. तर मी सुद्धा यूट्यूबवर बघून बऱ्याचशा रेसिपी ट्राय करते आणि माझ्याही चांगल्याच बनतात. तर तुम्हालासुद्धा मी अशाच छान छान रेसिपी दाखवत जाणार आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडतात का, मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये अजून काय काय बघण्याची इच्छा आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा बरं का. आणि लवकरात लवकर मला 1000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत, कारण की मी खूप 2 वर्ष झाले मेहनत करत आहे, पण अजूनपर्यंत माझे 1000 सबस्क्रायबरसुद्धा कंप्लीट झालेले नाही आहेत. पण मला लवकरात लवकर हा टप्पा पार पाडायचा आहे, आणि त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे. प्लीज प्लीज मला नक्कीच सपोर्ट करा, आणि लवकरात लवकर माझे 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजे अशी मला अपेक्षा आहे तुमच्याशी. मला तुमच्या सपोर्टची खूप जास्त गरज आहे, त्यामुळे नक्कीच मला सपोर्ट करा अशी मी आशा करते. आणि तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत नसेल तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा, म्हणजे मी थोडा जरी बदलाव माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच करेल. चला असो, मस्त माझे इकडे बटाटे वडे तळणे सुरू आहेत, आणि सोबतच कटलेटसुद्धा तळून घेत आहे, आणि सोबत मिरच्याही. चला तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.